कोणतीही डाय, मेहंदी किंवा केमिकलचा वापर न करता पांढरे केस मुळापासून काळे करण्यासाठी एकदा हा उपाय नक्की करून बघा. पुन्हा पांढरे केस येणार नाहीत आणि त्यासोबतच तुमचे केस लांब, सडक, दाट, स्मूथ आणि सिल्की देखील होतील. भरपूर फायदे आहेत. नैसर्गिक उपाय आहे. घरातीलच 2-3 वस्तू लागणार आहेत. स्पेशली चहा पावडरमध्ये घरातील 2 वस्तू टाकून तुम्ही हा उपाय करू शकता. खूपच चांगला रिझल्ट येतो. नक्की ट्राय करून बघा. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. महत्त्वाची गोष्ट सगळ्यात म्हणजे की इथे आपल्याला लोखंडी भांडं लागणार आहे. कढई, तवा जे पण तुमच्याकडे असेल लोखंडाचं ते भांडं घ्यायचं. त्यामध्ये टाकायची 2 चमचे चहा पावडर. जसं की आता तुम्ही ते चहा पावडर जी आहे ना, कोणत्याही ब्रँडची घेतली तरी चालतं. तसंच मी इथे माझी रेग्युलरची चहा पावडर घेतलेली आहे आणि ती आपल्याला गरम तव्यावरती टाकायची आहे. म्हणजे अगोदर मी तवा थोडा गरम करून घेतला. गॅस आता मी मीडियम केलेला आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला चहा पावडर भाजून घ्यायची आहे. थोडीशी चहा पावडर भाजली की लगेचच त्यामधून धूर निघायला लागतो. तर आपल्याला चांगली व्यवस्थित अगोदर भाजून घ्यायची. त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे लवंग. लवंग जे आहेत ते बघा 4 लवंग आपण इथे वापरणार आहोत. लवंग आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे आणि चहा पावडरसोबत हे कॉम्बिनेशन तर अजूनच आपल्याला भन्नाट असा रिझल्ट देतं. त्यामुळे ना याला अजिबात स्किप करू नका किंवा असं कंजूसपणा करू नका. 4 लवंग नक्की घ्या. चहा पावडर 2 चमचे घेतली की 4 लवंग इथे आपल्याला लागणारच आहेत. लवंग यामध्ये टाकून आपण चांगलं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं. म्हणजे याला भाजून घ्यायचं. फुल गॅस केला तरी चालतो, पण याला चांगलं व्यवस्थित आपल्याला हलवून भाजून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं, लवंग म्हणा, चहा पावडर म्हणा, सर्व बाजूंनी व्यवस्थित गरम होते, चांगली भाजल्या जाते. चांगला यामधून आता धूर निघत आहे, काळं कुट्ट हे होत आहे आणि लवंगही भाजल्या गेल्या की अशा फुगल्यासारख्या होतात आणि थोड्या वेळानंतर त्या काळ्या पडायला लागतात. तर असंच झालं पाहिजे. लवंग आणि चहा पावडर एकदा वापरून बघा. तुम्हाला असा रिझल्ट मिळेल ना की तुम्ही बघतच राहाल. त्यासोबतच बाकी 1-2 इन्ग्रेडियंट यामध्ये आपण टाकणारच आहोत. तर ते कसे टाकायचे, कसा रिझल्ट मिळणार, परमनंट कसा हा रिझल्ट राहणार हे देखील मी शेअर करणार आहे आणि लाईव्ह रिझल्ट देखील तुम्हाला दाखवणार आहे. तर आता बघू शकता चहा पावडरमध्ये जशी लवंग टाकली, चांगलं गरम झालं, थोडंसं लवंग म्हणजे चांगली भाजली, फुगली, काळी झाली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि परत आता मी याला एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. थोडंसं मी याला थंड होऊ दिलं कारण की खूप जास्त गरम होतं. त्यानंतर एका वाटीमध्ये परत काढलं. परत आपल्याला जो गॅस आहे ना तो ऑन करायचा आहे. तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि जसं आता इथे तुम्ही बघू शकता लवंग जी आहे ना पूर्ण भाजली पाहिजे ना. अजिबात त्याचा कलर ओरिजिनल जे आहे ते राहायला नाही पाहिजे. काळा कुट्ट झालं पाहिजे. तवा गरम केलाच होता तर त्यावरती मी टाकलेली आहे इथे आवळा पावडर. साधारण 2 चमचे आवळा पावडर मी टाकलेली आहे आणि ती आपल्याला गरम म्हणजे तवा करूनच टाकायची आहे. थंड तव्यावरती टाकायची नाही. तवा गरम झाला की थोडं टाकलं की तवा फुल केला तरी चालतो नंतर भाजण्यासाठी याला. आणि इथे जे आवळा पावडर आहे ना तर त्याऐवजी तुम्ही बघा शिकाकाई पावडर, इठा पावडर देखील घेतलं तरी चालतं. पण आवळा जो आहे ना तो आपल्या केसांना काळं करण्यासाठी सगळ्यात बेस्ट मानला जातो. तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं किंवा आयुर्वेदामध्ये बघितलं तर आवळा खाल्ल्याने आणि आवळा केसांना लावल्याने भरपूर आपल्या केसांसाठी फायदे मिळतात. त्यातीलच एक की आपले केस मुळापासून काळे होतात आणि नवीन केस इथे आपल्याला पांढरे दिसत नाहीत. नवीन केस जे आहेत ते पांढरे येत नाहीत. आता जसं आता इथे बघू शकता मी गॅस फुल केलेला आहे. याला थोडं थोडं हलवून घेत आहे जेणेकरून यामध्ये ना पावडर पूर्ण ही आवळा पावडर चांगली मिक्स होईल. आणि तुमच्याकडे आवळे असतील ना तर आवळे घ्यायचे, आपल्याला उन्हामध्ये ते वाळवायचे आणि मिक्सरमध्ये फिरवून त्याची आवळा पावडर तुम्ही तयार करू शकता. खूप लवकर ते होतं आणि माझ्याकडे सध्या ते संपलं होतं म्हणून मी मार्केटमधील आवळा पावडर आणली जी की खूप स्वस्तात मिळते आणि चांगली फाईन देखील असते, बारीक असते. तर आता ना इथे बघा याला ना जसं चेक केलं मी तर पूर्ण काळी कुट्ट ही आवळा पावडर झाली होती. मी गॅस बंद केला कारण की तवा लोखंडी आहे, तो अजून गरम चांगला असतो. थोडंफार राहिला असेल तर अजून चांगलं गरम होतं. तर गॅस बंद करून याला मी 5 मिनिट असंच रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे. दोन्ही बघा काळं कुट्ट असं झालेलं आहे. असंच करायचं आहे. 5 मिनिट याला थोडं मी थंड होण्यासाठी ठेवलं तर बघा यामध्ये ना असा कोळसा तयार झाल्यासारखा झाला. म्हणजे एवढं चांगलं हे भाजलं गेलेलं होतं. परत आपण याला ना वाटीमध्ये काढूयात कारण की यामध्ये असलेली चहा पावडर आणि लवंग आपल्याला थोडीशी बारीक करून घ्यायची आहे. खास करून लवंग म्हणा कारण की ना ती मोठे मोठे पार्ट तसेच आहे त्याचे. तर ते आपण एका खलबत्त्यामध्ये टाकून थोडंसं फिरवून घ्यायचं. म्हणजे याला अगदी कुठलं नाही तरी चालतं, फक्त थोडंसं खलबत्ता यामध्ये असा रगडून घ्यायचा
मिक्सरच्या भांड्यात केलं तरी चालतं, पण काही तशी गरज नाही, कारण की अगोदरच आपण सगळं पावडर फॉर्ममध्ये वापरलं आहे आणि चांगलं बारीकच आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता जसं की इथे ना हे पावडर चांगलं व्यवस्थित झालेलं आहे. थोडंसं मी याला रगडून घेतलं आणि जसं लवंग किंवा चहा पावडर थोडीफार यामध्ये बारीक झाली की मी परत याला ना एका वाटीमध्ये काढणार आहे. वाटलंच तर तुम्ही सरळ तव्यावरती टाकलं तरी चालतं, पण वाटी अगोदर आपण वापरलेलीच होती, तर मी यामध्येच परत हे मिश्रण काढलं. कलर बघा किती डार्क आलेला आहे आणि हा कलर खूपच जास्त स्ट्रॉंग आहे. ते मी कसा ते दाखवणार देखील आहे. त्यासोबतच जसं आता आपण आत्तापर्यंत यामध्ये अशा खूप काही वस्तू वापरल्या नाहीत किंवा काही केमिकल टाकलेलं नाही, काही बाहेरून खूप महागडं असं आणलेलं देखील नाही, तर हे रिझल्ट खूप चांगला देणार आहे. त्यासाठी इथे बघा काय करायचं, तवा मी परत गरम करण्यासाठी ठेवला होता आणि त्यावरती मी टाकलेलं आहे साधारण अर्धा ग्लास पाणी. कढई असेल तर अजूनच चांगलं, थोडं मोठं ते राहतं. बाकी तवाच माझ्याकडे लोखंडी आहे तर मी यावरतीच बनवते, कारण की लोखंडी भांडं गरजेचं आहे. तर इथे आता जसं तव्यावरती मी अर्धा ग्लास पाणी टाकलं. तवा गरम होता म्हणून थोडं हे पाणी गरम झालेलंच आहे. गरम पाणी होऊ द्यायचं, थंड पाण्यात हे टाकायचं नाही. थोडंसं अजून मी गरम होऊ देणार आहे आणि नंतर आपण जे पावडर तयार केलेली आहे वाटीमध्ये काढलेली आहे ती पावडर यामध्ये टाकणार आहोत. अगदी यामध्ये गाठी झाल्या नाही पाहिजेत, त्यामुळे थंड ह्याच्यात तर टाकायचंच नाही. थोडंसं कोमट पाणी हे झाल्यानंतरच हे पावडर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं या पाण्यामध्ये हे पावडर मिक्स करून घ्यायचं. जसं मी म्हटलं गाठी यामध्ये झाल्या नाही पाहिजेत, तर गॅस फुल केला किंवा मिडियम केला तरी चालतो. आता इथे अर्धा ग्लास जे आपण पाणी टाकलेलं आहे ना, तर ते पाणी आटेपर्यंत आपल्याला हे गरम करायचं आहे. आता असं नाही की हे पूर्ण कोरडं करायचं मिश्रण, अजिबात नाही. यामध्ये थोडंफार लिक्विड राहिलं पाहिजे आणि थोडंफार घट्टसरपणा देखील आला पाहिजे, असं हे आपल्याला मिश्रण बनवायचं आहे. आणि आता हे वापरलं तर याचा रिझल्ट काहीच येणार नाही, याला आपल्याला अजून प्रोसेस करायची आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. अगदी कमी माहिती घेऊन किंवा अर्धी माहिती घेऊन तुमचा जो रिझल्ट आहे तो पूर्ण होणार नाही. तर त्यासाठी इथे आता बघा पातळ काळं कुट्ट मिश्रण दिसत आहे, पण पातळ सरापपणा यामध्ये आहे. थोडा थोडा दाटसरपणा येत आहे, पाणी देखील आटत आहे. जसं आता चेक मी केलं तर बघा लिक्विड जे आहे ना चमच्यामध्ये घेतलं की पूर्ण खाली पडत आहे. आता हे घट्ट केवढं ठेवायचं तुम्हाला दाखवते. अगोदर कसं चमच्यामध्ये लिक्विड घेतलं की खाली पडायचं, आता तुम्हाला बघा इथे मी हे लिक्विड असं घेऊन दाखवते. घेतलं की बघा कसं तळाशी हे घट्टसर पावडर साचत आहे चमच्याच्या. तर असं हे झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. एवढं लिक्विड यामध्ये ठेवायचंच, कारण की बाकी इतर टाकलेल्या गोष्टी यामध्ये पूर्ण फुगतात, पूर्ण पाणी ते शोषून घेतं, अजून चांगलं हे भिजतं. आणि अगदी रात्रभरासाठी हे मी ठेवलं. रात्रभरानंतर बघा पूर्ण हे पाणी आटलेलं आहे. चांगलं यामधील पावडर किंवा इतर काही जे आपण टाकलेल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या फुगलेल्या आहेत. आणि याचा रिझल्ट कसा येणार तुम्हाला याला बघून लक्षात आलंच असेल, कारण की बघा किती स्ट्रॉंग हे ब्लॅक कलर आलेला आहे, शायनी. आणि हे अगदी केस धुण्याच्या अर्धा ते 1 तास अगोदर केसांवरती लावलं आणि नंतर एखाद्या सॉफ्ट शॅम्पूने केस धुतले तरी चालतात. खूप चांगला असा रिझल्ट येतो. नक्की ट्राय करून बघा. आणि यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.